भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आणि दत्त भक्तांचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र गाणगापूर। भगवान दत्तात्रेयांचे 3 पूर्ण अवतारातील दुसरे अवतार म्हणजे भगवान नृसिंह सरस्वती। कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील हे गाणगापूर स्वामींची कर्मभूमी। या कर्मभूमीतील रहस्यमय घटना म्हणजे भूतांनी झपाटलेल्या महिला पुरुषांना भूतबाधेच्या समस्यापासून मिळणारी मुक्ती। स्वामी नृसिंह सरस्वतींनी आपल्या जीवनातील 23 वर्षे या गाणगापूरच्या पवित्र भूमीतच घालवले आणि याच भूमीत 600 वर्षापासून त्यांच्या चरण पादुका भक्तांना दर्शनासाठी ठेवल्या आहेत। शिवाय याच गावात भगवान परशुरामांनी जगाच्या कल्याणासाठी लाखो वर्षे तपश्चर्या केली होती, त्यामुळे येथील माती भस्म म्हणून भक्त घरी घेऊन जातात। गाणगापूर कर्नाटक सीमेवर असून येथे येण्यासाठी सोलापूरहून आपल्याला बस मिळू शकते, जी 4 तासात आपल्याला गाणगापूरला सोडते। नमस्कार मित्रांनो, कर्नाटक राज्यात तुमचं स्वागत करतो। आता आपण आलो आहोत गाणगापूरला। बस स्टँडच्या बाजूलाच या कमानीमधून आपल्याला मंदिराकडे जाता येते। कमानीमधून आत आल्यावर आजूबाजूला काही स्टॉल बघायला मिळतात, तेथे आपण मंदिरात लागणारे पूजा साहित्य घेऊ शकतो। सुंदर नक्षीकामाने बनलेले हे 4 मजली मंदिर, येथूनच आपल्याला दर्शन रांगेतून मध्ये जाता येते। मध्ये आल्यावर हा सुंदर सभा मंडप, हा निर्गुण मठ या नावाने ओळखला जातो। याच मंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरण पादुका आहेत। मंदिरात आरती चालू असताना आणि त्यानंतर येथे चमत्कारिक आणि रहस्यमय चित्र बघायला मिळतं। ते म्हणजे भूतबाधा झालेल्या महिला पुरुष, ज्यांच्या अंगात भूत घुसलं आहे अशांना त्यांच्या परिवारातील इतर लोक घेऊन येतात। ते जोरजोरात किंचाळतात, खांब्यावर चढून विचित्र हावभाव करतात। येथे अमावस्या पौर्णिमेला ही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते। येथे आल्यावर या भूतबाधेपासून मुक्तता मिळाली आहे असे भरपूर उदाहरण बघायला मिळतात। दत्तगुरूंच्या समोर वाईट शक्तींचा निभाव लागत नसल्या कारणाने भूतबाधेच्या समस्या दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। दुपारी 12:30 वाजता मंदिरात आरती होते। आरती झाल्यावर भक्तजन मंदिराच्या बाहेर भिक्षा म्हणजेच माधुकरी मागण्यासाठी 5 घरी जाऊन भिक्षा मागतात आणि ते प्रसाद म्हणून सेवन करतात। मंदिरात आरती झाली की आपल्याला बाहेर येऊन अशी भिक्षा मागावी लागते आणि तो प्रसाद म्हणून खावा लागतो। मंदिराच्या 4 बाजूने आपल्याला कुठूनही भिक्षा मागवावं लागते। गो मातेनेही आपल्या पत्रवाळीत प्रसादाचा आस्वाद घेतला। नृसिंह सरस्वती महाराज आपल्या जीवनातील 23 वर्षे या ठिकाणी 5 घरामध्ये जाऊन दररोज भिक्षा मागत होते। तीच 600 वर्ष जुनी परंपरा मानत येथे आजही भिक्षा मागण्याची पद्धत आहे। श्री नरसिंह स्वामी सरस्वती हे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात। आपल्या जीवनातील 23 वर्षे त्यांनी याच गाणगापुरात काढली, पण जेव्हा ते काही काळानंतर गाणगापूर सोडून श्रीशैल्यम डोंगराकडे जात होते तेव्हा आपल्या भक्तांच्या आग्रहाखातर आपल्या चरण पादुका या मंदिराच्या मध्यभागी या पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या होत्या। तेव्हापासून या पिंपळाला अस्वस्थ झाड म्हटले जाते। काही काळानंतर दत्त भक्तांनी येथे निर्गुण मठाची स्थापना केली आणि स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पादुका या मंदिरात भक्तिभावाने ठेवल्या। आपण जेव्हा मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो तेव्हा आपल्याला पादुकाचे 6 इंच खिडकीतून दर्शन घ्यावे लागते, कारण गर्भगृह खूपच लहानसा आहे। जेव्हा स्वामी नृसिंह सरस्वती गाणगापूर सोडून श्रीशैल्यमच्या डोंगराकडे जात होते तेव्हा त्यांनी आपल्या भक्तांना वचन दिले की जरी मी येथून गेलो तरी भक्तांच्या संकटावेळी मी नेहमी या गाणगापूरच्या पवित्र भूमीत येणार। आता आपण आलो आहोत मुख्य मंदिरापासून 3 किलोमीटर अंतर असलेले भीमा आणि अमरजा नद्यांचे जेथे संगम झाले त्या पवित्र ठिकाणी। या ठिकाणी भीमा आणि अमरजा नदीचा संगम होतो म्हणून या जागेला संगम तीर्थ म्हटले जाते आणि या संगम तीर्थावर स्वामी नृसिंह सरस्वती महाराज आंघोळ करून आराधना आणि साधना करायचे। त्याच कारणाने जे दत्त भक्त गाणगापूरला येतात तेव्हा अगोदर येथे स्नान करून मग भगवान दत्तांचे दर्शन घेतात आणि ह्याच
संगम तीर्थाच्या काठेवर भगवान दत्तांचे मंदिर बनवले आहे। याच ठिकाणी स्वतः स्वामी नृसिंह सरस्वती राहत होते। संगम तीर्थावर आंघोळ झाल्यानंतर ते याच मंदिरात आपली देवपूजा आणि साधना करायचे। संगम तीर्थाच्या बाजूलाच हे 18 खांब्यावर बसलेला सुंदर गाभारा मंडप बनवला आहे। याच मंडपाच्या मधोमध एक औदुंबराचं झाड दिसेल। या झाडाची आख्यायिका अशी सांगितली जाते, एक कुष्ठरोगी भक्त आपली समस्या घेऊन येथे आले होते। त्या कुष्ठरोगीला चांगलं करण्यासाठी एका लाकडावर स्वामींनी आपल्या कमंडलूमधून पाणी शिडकलं, तेव्हा या झाडाची म्हणजेच औदुंबराची निर्मिती झाली। याच औदुंबराच्या मंडपामध्ये स्वतः भगवान दत्तात्रेयचे आदिवास आहे। या जागेवर भक्त वर्षभरात केव्हाही गुरुचरित्राचे पारायण करू शकतात। गाणगापुराचे महात्मा आपल्याला श्री गुरुचरित्रात पण आढळतं। गुरु कारण गुरु तारण गुरुचरिताचे कर पारायण। येथे भगवान दत्तांच्या कृपा सावलीत सर्व भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात। या ठिकाणी पारायणासाठी नियम, तिथी, वार, मुहूर्त कसलीच आवश्यकता नसते। आपण येथे वर्षभरात कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकतो। आता आपण भस्माचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर आहोत। ही संगम तीर्थापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। याला परशुराम यज्ञभूमी असेही म्हणतात, कारण भगवान परशुरामांनी या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी कित्येक वर्ष तपश्चर्या केली होती। येथे तपश्चर्या करण्यावेळी अग्निकुंडामुळे ही जमीन तापली आणि तिचे भस्मात रूपांतर झाले। त्यामुळे येथे येणारे भक्त या राख मातीला प्रसाद म्हणून घरी नेतात। असं म्हणतात की येथे पूर्वी मोठा डोंगर होता। गाणगापूरला भगवान दत्तांचे दर्शन झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरून आल्यावर मुक्कामाला जर थांबले तर येथे भक्त निवासाची व्यवस्था केली आहे। येथे 900 ते 1500 पर्यंत चांगले रूम मिळून जातात। शिवाय भोजनाची व्यवस्थाही भक्त निवासातच केली जाते। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।